सरस्वतीज मिनी ब्लॉकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग खरेदीचा पार्ट 2 पाहूया आपण. घरून निघालो तर गाडीमध्ये पेट्रोल नव्हतं. मग म्हटलं चला अगोदर पंपावर जाऊया आणि आपण गाडीत पेट्रोल टाकून मगच खरेदीला निघूया. अशा प्रकारे गाडीवर पंपावरती तेल टाकलं गाडीमध्ये तर हे काय ढक्कनच बसत नाही. पोरगं परेशान आहे. ढक्कन दाबायचं, काढायचं, चावी फिरवायचं, चावीच अडकून बसली. आता काय करावं आणि काय नाही, किती पण प्रयत्न करलाल तर चावी निघणार. शेवटी चावी निघाली. आम्ही अशा प्रकारे निघालेलो आहे गोलाईमध्ये मस्तपैकी खरेदी करण्यासाठी. कारण संक्रांत म्हणलं की 1 दिवसात तर खरेदी कधीच होत नाही आमची. 2 दिवस तर 3 दिवस सहज लागतात. अशा प्रकारे आम्ही गोलाईत निघालेलो आहे मायलेकरं. तुम्ही बघू शकता. ह्या प्रचारानं तर एवढं डोकं वैतागून सोडले बाबा. जिथं जावं तिथं प्रचार. कानं नुसते असे बहिरे होऊन जायची वेळ आली. हे पहा, आज सुगडे खरेदी करायचे आहे. सुगडे म्हणजे माहिती आहे का, सुहासनीनं पूजण्यासाठी ठेवलेले असतात. हे पहा, आम्ही गोलाईत आलेलो आहे. गोलाईत येऊन पहिल्यांदा देवीचं दर्शन घेतलं. काय गर्दी, बाप रे. आज पण गोलाईत तेवढीच गर्दी. पहा, तुम्ही बघू शकता. हे पहा चुडे. त्या दादाला मी भाव करत होते पण तो दादा काही बोलूच दिला नाही म्हणला. 200 रुपयालाच पुठ्ठा ताई. तो ऐकत नव्हता. कारण हे चुडे ना पंढरपुरी चुडे असतात. हे जनरली चुड्यापेक्षा थोडेफार महागच असतात. पहा, मग तिथून चुडे घेऊन मी डोक्याला क्लचर किंवा साडीच्या मॅचिंगच्या पिना घेण्यासाठी इथं ह्या दादाजवळ आलेली आहे. त्या दादाकडनं मेहंदी, नखपालीस, टिकल्या घेऊन आता हळदी कुंकू घेत मग खरेदी करत आम्ही आलो बांगड्या घेण्यासाठी. आता हे तर पहा, इतक्या सुंदर मनमोहक सुंदर बांगड्या होत्या ना, बापरे, अप्रतिम बांगड्या. अशी गोलाई आमची झगमगून गेली आहे बांगड्याने. चमचम मी घालून बघितले. मला लाल कलरच्या बांगड्या पाहिजे होत्या पण खूप प्रयत्न केला की माझ्या साईजच्या बांगड्याच मिळत नव्हते ना. माझी 2.4 आहे ना 2.6 आहे. माझी साईज आहे 2.25. त्याच्यामुळं खूप शोधावं लागल्या बांगड्या. शेवटी त्या दादाने शोधून मला बांगड्या दिल्या. तर मी 2 डझन लाल कलरच्या बांगड्या घेतलेल्या आहे. अशा प्रकारे सुंदर बांगड्याच्या दुकानामध्ये किती पण वेळ नुसतं बघतच राहावं असं वाटायला लागलं. हिरव्या लाल 2 कलरच्या बांगड्या घेतल्या मी. कारण लाल कलर हा बॉर्डरचा आहे साडीमध्ये म्हणून म्हटलं चला लालच घेऊया. तशी साडी मोरपंखी आहे पण साडी सिल्क असल्यामुळे फिरता कलर आहे म्हणून मी बॉर्डरच्या कलरच्या लाल कलरच्याच बांगड्या घ्यायच्या ठरवल्या. तुम्ही बघा, इतक्या मनमोहन असं म्हणजे एकदम मन तृप्त आणि आनंदी होण्यासारख्या बांगड्याचे कलर आहेत. त्या दादाला मी खूप समजावून सांगत होते साडीच्या आतला कलर पण त्यांना कळतच नव्हता. म्हणून मग शेवटी आता म्हटलं चला लालच घेऊया. लाल पण जमतात साडीवरती. संक्रांतीला नवीन साडी घेतली ना कांजीवरम त्यावरती. मग तिथून बाहेर आले की मला आठवण आली मम्माच्या बांगड्याची. मग मी माझ्या मम्माला पण बांगड्या घेत असते ना. मग तिथून परत ठरवलं की मला आवडल्या मम्माला बांगड्या घेता ह्या ग्रीन कलरच्या बॉटल ग्रीन कलरच्या बांगड्या पण आणखीन 1 डझन घेतल्या आणि मम्मासाठी पण बांगड्या घेतल्या. हे पहा, मी माझ्या मम्माला पण बांगड्या घेतल्या सुंदर नवीन डिझाईनच्या. खूप सुंदर बांगड्या आलेल्या आहेत बघा तुम्ही. मग त्या दादानी म्हणल्या ताई असंच खुला हात ठेवण्यापेक्षाही आम्ही तुम्हाला बांगड्या घालून देतो. मग त्या दादानी मला सुंदर असं मस्तपैकी हे पहा तुम्ही बघू शकता कसं घालतात बांगडीवाली बांगड्या ना. छानपैकी मी ग्रीन कलरच्या बांगड्या हातामध्येच घालून घेतल्या. खूप सुंदर एकदम फिट्ट बांगड्या घालत होता तो. म्हणला हात मऊ आहे तुम्ही किती पण. अरे बाबा म्हणलं, हात मऊ आहे बांगड्या तू घालतोय पण घरी गेल्याच्या नंतर मला काढता पण आलं पाहिजे ना. मी बांगड्या असं घालून बसत नाही म्हणलं. एवढ्या दररोज बांगड्या घालून काम करता येत नाही. किती छान दिसायलेत ना, गोड कलर आहे. मग तिथून आले काही पिना, काही क्लचर, साडी पिना घेतल्या इथं. हे पा बाप रे, किती सुंदर नमुन्याचे क्लचर, बांगड्या, साडी पिन, सिंदूर, डोक्याचे बुबो. इतकं सुंदर आलंय ना. मस्त बाजार सगळा असा एकदम भरभरून गेलेला आहे. पहा, हलवा, याला हलवा म्हणतात आमच्याकडे, तुमच्याकडे काय म्हणतात बघा. तिथून पुढे आलो की आणखीन एक बांगड्याचा गाडा सापडला. इतका सुंदर राजस्थानी बांगड्या होत्या ना.
खूप छान आवडल्या म्हणून हा पण सेट घेतला बांगड्याचा. मला इतका आवडल्या ना ह्या बांगड्या, मग चला म्हणलं असं म्हणजे आतमध्ये एक गोट टाकून मागे पुढे 4-4 बांगड्या लावले की खूप छान दिसते. मग परत ब्लॅक साडी घेतली ना संक्रांतीला शान मारण्यासाठी, त्याच्यावर पण ब्लॅक कलरच्या बांगड्या माझी साईज ना आता ना मध्ये ना बाहेर अशी झाली ना 2.6 किती छान ना 2.4, तर ते 2.25 असल्यामुळे त्या दादांनी हे पहा तुम्ही बघा ते आतून चाकू घालून ते आतलं लेअर कमी केला. बापरे किती सुंदर. थोडं पुढे आलो तर हे पहा, बापरे छोटा भीम, काय काय एवढं सुंदर. असला सुंदर गोलाई नटली ना सजली सगळ्यांनी. बघा तुम्ही असे 2 सेट घेतले मी बांगड्यांचे, आतमध्ये घालून सेट करता येते म्हणून. तिथून थोडं बाहेर आले की पोरगं म्हणाले आई भूक लागली. मग काय खायचं काय खायचं, चला म्हणलं स्नॅक्स खाऊया थोडंफार. मग तिथून आम्ही मंचुरियन खायला निघालो. हे पहा किती सुंदर आहे ना, गरम गरम. बापरे खूपच गरम आहे म्हणून थोडं वेळ थांबून हे पहा आम्ही मंचुरियन खाऊन तिथून निघालेलो आहे. मला घ्यायचं होतं नख पॉलिश घेतलो. तिथून चप्पल आवडली. आता संक्रांतीला साडीवर नवीन चप्पल, कारण ड्रेसवर शूज जमतात पण साडीवरती शूजच छान दिसत नाहीत. म्हटलं चला एखादी नवीन चप्पल घ्यावी म्हणून नवीन चप्पल घेतली. हे पहा बघा, ही चप्पल आवडली पण तिला आत पकडायला नाही, कारण मला गाडीवरती ना पकडायला पाहिजे चप्पल, नाही तर मग निष्ठून जाती पाय खाली काढल्याच्या नंतर. म्हणून मग त्यात पकडायचं होतं म्हणून ती घेतली मी, पकडवायची चप्पल घेतली. अशा प्रकारे मस्तपैकी 2 जोड चप्पल घेतल्या. काल पण फिरलो, मला पाहिजे ते सुगडे सापडतच नव्हते बघा. मग शेवटी आम्ही इकडं गांधी मार्केटला आलो आणि हे पहा इथं बघू शकता माझ्या आवडीचे इथं दिसले पहा. पण इथं पण ते छोटेवालेच होते. मग एका दादाने आम्हाला मोठे काढून दिला. मला मोठे लागतात. एवढे सुंदर रंगीत ना, मला ते पहिल्याच्या बायका घेत होत्या असे खाली आहेत ते तुम्ही बघू शकता असे, पण हे मला नाही आवडले. त्याच्यामुळं मी असं वेगळे सुगडे कलरवाले घेत असते मी दरवर्षी. मला खूप आवडले. सुगडे घेताना आमच्याकडे एक पद्धत आहे, सुगड्याला हळदी कुंकू लावून पाया पडूनच घरी नेतात बरं का. अशा प्रकारे सुंदर असे सुगडे बघू शकता तुम्ही, किती छान आहेत ना माझे. तुम्ही पण असेच घ्या. खूप सुंदर दिसतात बरं का, आणि मन अगदी प्रसन्न आणि तृप्त होतं बघूनच. मग तिथून माझ्या पोराने म्हटलं की आता निघालो घरी आम्ही, थंडी वाजायली, मग मग चहा प्यायचा आहे. मग मस्तपैकी आम्ही येवलेचा चहा प्यायला निघालो. येवलेचा नाही भेटला, मग आमच्या तुळजाईचा चहा खूप ब्रँड आणि मस्त आहे. तिथून आम्ही तुळजाईमध्ये आलो. मस्तपैकी चहा प्यायचं ठरवलं. हे पहा माझ्या मुलांनी मला म्हटला बस मामा इथं, तू फार थकलीस. मग मी इथं टेबलवरती बसले आणि माझा मुलगा म्हणजेच यश चहा आणायला गेला. हे पहा सुंदरपैकी इथला चहा तुम्ही जर बघितला ना, तुम्ही नक्की लातूरला चहा प्यायला यावं लागेल. हे पहा आमचे कप बघा. आमच्या लातूर म्हणजे साधं घ्यायचंच नाही. आमचं लातूर भारी, आमचा चहा भारी, आमचं सगळंच भारी असतं. बघा तुम्ही हे पहा आमचे कप आहेत का तुमच्याकडे असले कप? आम्हाला असल्या पितळच्या कपामध्ये चहा देतो दादा. अशा प्रकारे खूप सुंदर, अतिशय सुंदर चहा. जर पिला तर दिवसभर भूक लागत नाही. असला चहा इतका सुंदर असतो ना आमचा, अतिशय सुंदर. मस्त म्हणतोय माझा पोरगा चहा. कसा आहे रे यश चहा? म्हणला तर छान आहे. मग शेवटी पुन्हा मग मी पण प्यायचं ठरवलं. खूप गरम आहे तुम्ही बघा, असला उकळता चहा देतो ना, त्या कपाला सुद्धा हात लावू देत नाही. एवढा गरम चहा असतो. कशात उकळतात आणि कसा चहा करतात कोणास ठाऊक, आम्हाला घरी कधी जमतच नसतो. खूप छान आणि मस्त मस्त चहा तुम्ही बघा. पोट भरतं एवढा मोठा कप आहे ना त्यांचा. बाप रे, तुळजाईवाल्याचा चहा मस्तच असतो बरं का नेहमी.